राजकारणाची चढाओढ, त्यातच निर्माण झालेले हेवे दावे, विरोधी गटाची असलेली स्पर्धा, त्यातून निर्माण झालेला व्यक्तिद्वेष आणि त्यानंतर व्यक्तिगत चिखलफेक हा प्रकार श्रीगोंदा तालुक्याला नवीन नाही. पण आता हेच हेवे दावे, व्यक्तिद्वेष राजकीय बंडाला, स्वार्थी राजकारणाला आमंत्रण देऊ लागलेत. यामुळेच लोकशाहीचा कणा नेस्तानाभूत होईल अशी वाटचाल सध्या तरी दिसते. श्रीगोंद्यातील वाढती राजकीय बंडाळी, दुबळे विरोधक, स्वाभिमान टांगणीला बांधलेले नेते, कार्यकर्ते लोकशाहीला घातक होत चाललंय. श्रीगोंद्याच्या राजकारणात पुन्हा काय उलथापालथ होणार, राजकीय समीकरणं अजून कशी बदलणार आणि तडजोडीच्या राजकारणाला कोणाचा फायदा तोटा होणार, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. तालुक्यात 50 वर्षापासून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा राजकीय अंमल. पाचपुतेंमुळे श्रीगोंदा तालुक्याला लाल दिवा अनुभवता आला. या तालुक्यात बरीच वर्ष पाचपुते यांच्या विरोधात दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी संघर्ष केला. पण राजकारणाची तात्विक धोरणं नागवडे यांनी कधीच सोडले नाहीत. विरोधाला असलेला विरोध त्यांनी कधी खालपर्यंत जाऊ दिला नाही. इतर विरोधक किंवा नागवडे यांना संपवण्यासाठी पाचपुते यांनी कधीच साम दाम दंड भेद या कटुनीतीचा अवलंब केला नाही. 2014 नंतर राहुल जगताप यांच्या रूपाने तालुक्यात तिसरा राजकीय पर्याय म्हणून उदयास आला. आपल्या 5 वर्षाच्या कालखंडात त्यांना तालुक्याचा कारभार सावरता सावरता नाकी 9 आले. सत्तेचा वापर करून विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांची गुंतागुंत मात्र वाढली. या उलट पाचपुतेंनी कधी राजकीय वैरातून कोणाकडून कोणावर खोटा अन्याय होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी मंत्री पाचपुते यांनी तालुक्यात विकास गंगा आणली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता सुद्धा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विकासाचा झंझावात दैवत ठेवलाय. विकासाभिमुख राजकारण, समाजकारण याची घडी विस्कटू दिली नाही. पाचपुतेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक विरोधक तयार झाले. सर्व विरोधकांनी आपापला स्वाभिमान तर केव्हाच गंगेत अर्पण केला. एकमेकांपासून दुरावलेल्या नेत्यांनी या राजकारणाची संकल्पनाच बासनात गुंडाळून ठेवल्याचं विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसतंय. या नगरपालिका निवडणुकीत पडद्यामागं कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतंय हे श्रीगोंदेकरांना चांगलंच दिसतंय. काही स्वयंघोषित नेत्यांनी दुकानदारी बंद पडल म्हणून कट्टर शत्रूचा तात्पुरता आधार तर घेतला नाही ना, अशी शंकाच व्यक्त होते. तब्बल 7-8 वर्ष सत्तेच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात उपोषणं, आंदोलनं, भ्रष्टाचाराचे आरोप करून परत आज त्यांच्याच गळ्यात गळे घालून फिरण्याची नामुष्की का आली असावी बरं? दाल में कुछ काला है, क्या सब दाल काली है, जनता सब जानती है. त्यातच तालुक्यात घड्याळीची टिकटिक थांबली. पडद्यामागून हालचाली वाढल्या. आमदारकीचे वारे अंगात शिरलेले विरोधक व आता नगरपालिकेची सत्ता हातून जाऊ नये यासाठी जीवाचं रान करणारे नेते ही निवडणूक भलतीकडेच घेऊन निघालेत. आजपर्यंतच्या माजी नगराध्यक्ष काळात केलेल्या व करावयाच्या असलेल्या कामांना प्रचाराचा मुद्दा का केला जात नाही हा सवाल मतदारांनाही पडला असेल. आमदार पाचपुते मात्र विकास कामांवर बोलताना दिसत आहेत, पण इतरांची मात्र तळी उचलण्यातच वेळ चाललाय. ज्या स्वयंघोषित नेत्यांनी शहरातील बायपास रस्त्यालगत अभ्यासिका, अतिक्रमण, क्रीडा संकुल, शहरातील रस्ते यावर ज्यांच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्याच मांडीवर बसून काय विकासाच्या गप्पा कशा मारायच्या हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. याचं उत्तर श्रीगोंदेकर बोटाला शाही लावताना देतील असंच सध्या तरी वाटतंय. 21 तारखेच्या निकालानंतर तुतारीची हवा जाते का घड्याळाची काटे गळून पडतायत, सध्या तरी अशाच पडद्यामागच्या हालचाली दिसतायत. त्यानंतर होणारी राजकीय उलथापालथ श्रीगोंदेकरांना पाहायला मिळणार आहे. तालुक्याच्या राजकारणात भूकंप तर नक्कीच होणार. 21 डिसेंबरचा निकाल हीच भविष्यवाणी असू शकेल. घड्याळाचा काटा धनुष्याला लागला की धनुष्याने तुतारी वाजवली, का तुतारी कुणाच्या हातात गेली, का सगळ्यांनी मिळून कमळ फुलवलंय हे चित्र 21 तारखेला स्पष्ट होईल. आणि यानंतर होणाऱ्या राजकीय हालचाली फार गमतीशीर असतील. यावर आम्ही एवढंच बोलू शकतो की वेट अँड वॉच. आता श्रीगोंदेकर, तुम्हाला काय वाटतंय? निकालानंतर कोणता नेता कोणत्या गटात जाईल आणि नगरपालिकेत कोणाची सत्ता येईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.